नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण श्री अकॅडमीला निवडलं आणि श्री अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एमपीएससी कंबाईन फाउंडेशनची जी बॅच निवडलेली आहे त्या बॅच मध्ये अभ्यास नेमका कसा करायचा, किती पोस्ट असतात, त्याची सुरुवात कुठून करायला पाहिजे, वाचन लिखाण कसं करायला पाहिजे, नोट्स कशा काढल्या पाहिजेत, एकंदरीत त्या एमपीएससी कंबाईन मध्ये किती प्रकारच्या पोस्ट आहेत, किती प्रकारच्या पोस्ट मध्ये काय बदल आहे, समजा गट ब चे असतील, गट क चे असतील, बरोबर ना। एमपीएससी शब्द म्हणजे उच्चारला की बऱ्याच जणांना धास्ती बसल्यासारखं वाटतं, परंतु आता अलीकडे बरेच बदल झालेले आहेत। त्यामध्ये 3 टप्पे पडलेले आहेत। एक एमपीएससी राज्यसेवेचा आहे, त्यानंतर एमपीएससी कंबाईन फाउंडेशन अशा पद्धतीने गट ब चा आहे आणि गट क चा, अशा 3 टप्प्यात कार्यक्रम आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला एमपीएससी राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे। कंबाईन गट ब ची देखील आता काय झाले रे, त्याच्यामध्ये गट ब ची वेगळी पदं झालेत आणि गट क ची वेगळी पदं आहेत। याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण सांगावं वाटतं तुम्हाला की आता नुकताच एक GR निघाला, 18 जुलै समथिंग त्याची डेट असेल आणि त्या डेटनुसार असं सांगितलं गेलंय की 2026 जानेवारी मध्ये TCS आणि IBPS यांचे करार रद्द झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत गट क मध्ये सगळ्या समाविष्ट होणार आहेत। म्हणजे एमपीएससी अंतर्गत त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे आणि ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण 35-36 केंद्रावरती ज्या काही परीक्षा घेतल्या जातात, कालच मी नुकतीच न्यूज पेपरला बातमी पाहिली की त्यामध्ये 35 केंद्रावरती परीक्षा सुरळीत पार पडली, असा त्याचा हेडलाईन वाचलेली आहे। आणि याचा मागचा सांगण्याचा हेतू असा आहे की इथं एमपीएससी मध्ये पारदर्शकपणे परीक्षा होतात आणि महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन पद्धतीने होतात आणि ऑफलाईन पद्धतीने पेपर आपल्या समोर असतो, म्हणजे आन्सर की OMR शीट आपल्या समोर असतं आणि सगळं आपल्या समोर असतं आणि एकदम शांतपणे पेपर आपल्याला सोडवता येतो। ऑनलाईनच्या माध्यमातून संगणक ऑपरेटिंग कसं करायचं आणि त्याच्यामध्ये बराच काही गोंधळ उडतो। त्यात TCS IBPS च्या परीक्षा घेतल्या असायच्या, परीक्षेचं स्वरूप वेगळं असायचं, प्रश्नांच्या विषयांचं वेटेज वेगळं असायचं आणि परीक्षेमध्ये तिथं वेटेज वेगळं जातं। IBPS पॅटर्न ही स्वायत्त संस्था आहे केंद्राची आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोंधळ उडला जातो। तो सिलेबस, ते शिकवण्याचा दर्जा आणि आपला दर्जा वेगळा असतो। का शासनाने असं केलं असेल, ह्या TCS IBPS ला परीक्षा दिलेल्या असतील, त्यांच्या लेवलला त्यांच्या परीक्षा बँकिंगच्या लेवलच्या चांगल्या होत असतील, परंतु महाराष्ट्रातले आता एक्झाम्पल कुठलीही परीक्षा घेतली तर महाराष्ट्रामध्ये त्याला प्रशासनामध्ये नोकरी करण्यासाठी कुठल्या प्रकारचे प्रश्न त्यांच्या समोर आले पाहिजेत, कुठल्या विषया अंतर्गत कशा पद्धतीचे प्रश्न आले पाहिजेत, हे म्हणजे काय रे, मजबूत दर्जेदार पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजेत। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक बेसिक म्हणून तुमच्याशी अशा चर्चा करतोय की बऱ्याच तुम्ही युट्यूबला पाहत असाल की चला आता असा अभ्यास करू, तसा अभ्यास करू, नेमका कसा करायचा। आम्ही देखील हेडलाईन काय दिले बघा ना, बेसिक पासून तयारी कशी करायला पाहिजे, पण ती कशा पद्धतीने केली पाहिजे, जी त्याच पद्धतीने करता आली पाहिजे, केली पाहिजे। आणि म्हणून बेसिक पासून तयारी करायची, तर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय। मग आता कंबाईन गट ब आणि गट क याच्यामध्ये बदल जो झालेला आहे, तो बदल आता मी तुम्हाला सांगितला। याच्या अगोदर मागील 2022 मध्ये गट ब आणि गट क ची परीक्षा एकत्रित व्हायची, पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, परंतु 2025 मध्ये आता तुम्ही पाहिलंय की आता नुकतीच परीक्षा झालेली आहे 2 फेब्रुवारी 2025 मध्ये आणि त्या परीक्षेमध्ये बघा गट ब ची परीक्षा झाली 4 मे ला, परत नंतर गट क ची त्यांनी परीक्षा ठेवली। म्हणजे एकत्रित पूर्व परीक्षा, जी संयुक्त पूर्व परीक्षा होती, कंबाईन पूर्व परीक्षा होती, आता त्याला थोडंसं आणखी वेगळं केलंय आणि परीक्षांची डेट काय रे वेगळी आहे। याच्या मतितार्थ असा येतो की गट ब ची पूर्व परीक्षा वेगळी होते आणि गट क ची, मग ह्याचंच ते कारण सांगितलं की आता येणाऱ्या प्रत्येक खात्यातल्या प्रशासनामधल्या सगळ्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या जागांची पूर्व परीक्षा गट ब ची वेगळी होणार आहे आणि गट क ची वेगळी होणार आहे। आणि मग यामध्ये आपल्याला नेमकं आता सुरुवातीला तुम्हाला सांगतोय की परीक्षा जी आहे आपली, त्या परीक्षेमध्ये कुठली पद आहे आणि त्या पदांची आपल्याला तयारी करायची। एकंदरीत आता त्याच्यामध्ये गट ब ची आणि क च अभ्यासक्रमामध्ये काही सुद्धा बदल नाहीये, अभ्यासक्रम तोच आहे आपला। अभ्यासक्रमामध्ये बदल केलाय का, नाही, बदल केल्यानंतर मी तुम्हाला वारंवार तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगेल जिथं। पण आता जी आपण कंबाईनची तयारी करतोय समजा, आणि कंबाईन मध्ये
आपल्याला जी ग्रुप बी आणि सी आहे त्याचा सिलेबस काय आहे रे, तर तो सेम आहे. आणि मग त्याच्यामध्ये असणारी जी पद आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठली पोस्ट असणार आहे त्या सगळ्या पोस्ट तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडंसं डिवायडेशन करतोय. याच्यामध्ये पहिली परीक्षा आहे आपली PSI ची, बरोबर ना. त्यानंतर आहे STI, बरोबर ना. त्यानंतर तिसरी आहे PSI, STI आणि ASO. त्यानंतर आहे चौथी SR. म्हणजे इथं दिलेला आहे PSI पोलीस सब इन्स्पेक्टर, बरोबर ना, म्हणजे पोलीस उपनिरीक्षक आहे. इथं सेल टॅक्स इन्स्पेक्टर होता, आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाले, विक्री कर निरीक्षक. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, त्यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणायचं त्याला. आणि सब रजिस्ट्रार म्हणजे काय रे, तर इथं दुय्यम निबंधक किंवा त्याला अशा पद्धतीने म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत ह्या गट ब च्या आहेत, गट ब च्या आहेत, म्हणजे क्लास 2 च्या परीक्षा आहेत. इकडं 4 परीक्षा झाल्या. या पोस्ट कुठल्या आहेत, आपल्या कंबाईनच्या आहेत, बरोबर ना. आणि कंबाईन मध्ये ह्या 4 पोस्ट आहेत. नीट व्यवस्थित साध्या सोप्या शब्दात सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतोय. त्यानंतर इकडे आपल्या ग्रुप सी चे जे आहेत ना, इथं 6 पोस्ट आहेत. मग याच्यामध्ये CT येणार आहे, म्हणजे क्लर्क टायपिस्ट असते, बरोबर ना. त्यानंतर दुसरी आहे ESI, बरोबर ना. त्यानंतर एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणू आपण याला. इथं परत येते TA म्हणजे काय, तर टॅक्स असिस्टंट. पुन्हा एकदा TA येतं म्हणजे टेक्निकल असिस्टंट येतं. त्यानंतर इथं आपली पुढची पोस्ट आहे, इथं II असं येतं, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर येतं. आणि 6वी पोस्ट आहे इथं B&C म्हणजे बिलिप अँड लिपिक अशा पद्धतीची एक 6वी परीक्षा न्याय विभागामध्ये ती लिपिक पदाची पोस्ट असते. असे एकंदरीत आपल्याला टोटल किती झाले रे, तर ह्या 10 परीक्षा, त्यांची नावं, त्यांची पद्धत, त्यांचा ग्रुप B आणि C अशा पद्धतीचे एकंदरीत याच्यात आपल्याला विवरण आहे. तर या पद्धतीने आपल्याला एवढ्या पोस्टची तयारी कशी करावी लागल, तर आता सांगितल्याप्रमाणे गट ब चा आता पूर्व परीक्षेचा पेपर पहिला एकत्रित व्हायचा दोन्हीचा, पण आता ह्याचा वेगळा होणार आहे आणि याचा देखील काय होणार आहे रे, वेगळा होणार आहे. अशा पद्धतीने हे परीक्षा होणार आहेत. तर पूर्व परीक्षा कशी असते, मुख्य परीक्षा किती असतात, किती एकंदरीत मुख्य परीक्षा किती घेतल्या जाणार आहेत, कुठल्या कुठल्या पदानुसार घेतल्या जाणार आहेत, तर हे सगळं याच्यामध्ये येणार आहे. बहुतेक अजून एक पद ह्याच्यामध्ये वाढलंय वाटतं आहे, पहिलं AMVI म्हणजे असिस्टंट मोटर व्हेइकल, म्हणजे ह्याची एक परीक्षा याच्यामध्येच असते ग्रुप C मध्ये. तर ही जी परीक्षा असते पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये ह्याची वेगळी असते, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता तुम्हाला एकंदरीत काय कळलं, तर आपल्याला जेवढ्या पोस्टची तयारी करायची, तर तुम्हाला आता 2 चान्स भेटायला लागलेत. ही देखील तुम्हाला नव्याने आनंदाची गोष्ट आहे. मग आनंदाची गोष्ट काय, तर इथं मी आता प्लस लिहितोय आणि इथं देखील प्लस लिहितोय, म्हणजे 4 प्लस आणखी काही पोस्ट ह्याच्यामध्ये ऍड होणार आहेत. म्हणजे ज्या सरळ सेवेच्या माध्यमातून समजा कृषी विभाग असेल किंवा पशुधन पर्यवेक्षकचा विभाग असेल किंवा जिल्हा परिषदचा विभाग असेल, तर एकंदरीत याच्यामध्ये गट ब च्या सुद्धा परीक्षा असतील, तर त्या सगळ्या ह्याच्यात इन्क्लूड होणार आहेत. आणि इकडे सुद्धा प्लस इथं तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, पशुधन पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी पर्यवेक्षक, आरोग्य सेवकच्या अशा काही पोस्ट असतील सगळ्या प्रशासनामध्ये लागणाऱ्या, तर त्या सगळ्या पोस्ट याच्यामध्ये इन्क्लूड होतील असं माझं मत आहे. किंवा त्या GR नुसार आता TCS आणि IBPS घेणार नाही आणि MPSC थ्रू त्या परीक्षा होतील. मग निश्चितपणे ग्रुप C च्या दर्जाच्या असणाऱ्या, क्लास 3 च्या दर्जाच्या असणाऱ्या परीक्षा यामध्ये येतील. आणि गट ब मध्ये काय असेल रे, त्या दर्जाच्या क्लास 2 लेवलच्या परीक्षा काय असणार आहेत तर याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे. तर यामध्ये एक मिनिट, आता बघू आपण. तर यामध्ये पूर्व परीक्षा कशी असू शकते याच्याबद्दलची थोडी आपण संक्षिप्त रूपात माहिती घेतो. मग पूर्व परीक्षेचं स्वरूप आहे. परीक्षेचं स्वरूप बघत असताना आपल्याला इथं काय करावं लागेल की पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते. पूर्व परीक्षा 100 गुणांची आहे. त्याच्यामध्ये 100 गुण, त्याबरोबर इथं वेळ लिहून टाकतो लगेच 1 तास. 1 तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामध्ये येणारे प्रश्न कुठले आहेत, तर पहिला आहे चालू घडामोडी, त्यानंतर त्यानंतर आहे इतिहास,
त्यानंतर आहे भूगोल, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यघटना आहे, सेवन क्रमांकित आहे गणित आणि 8वा क्रमांक आहे इथं आपली बुद्धिमत्ता। ठीक आहे, तर मी आज ओझरता तुमचा लेक्चर घेतोय। याच्यामध्ये इन डिटेल्स मध्ये काय काय कसे घटक येतात, कुठल्या विषयाचे किती टॉपिक्स, कसं काय ते ओव्हरऑल। तर 100 प्रश्न कसे येतात, इथं आता नव्याने इथं अगोदर दोन्ही मिळून 15 येत होतं, पण इथं 10 झालेलं आहे। याच्यासाठी 15 आहे, लवचिक स्वरूपाचं आहे थोडं। इथं 10 घ्या, इथं 10 घ्या, त्यानंतर इथं 15 घ्या, त्यानंतर इथं 15 घ्या आणि इथं किती घ्या रे, 15 घ्या। तर 15 चौक 60 आणि हे 10 चे 4 असे हे प्रश्न आहेत, जे अंक लिहिलेत ना मी ते प्रश्न आहेत। असे एकूण किती रे, 100 प्रश्न असणार आहेत। किती, 100 प्रश्न, 100 प्रश्न आणि 100 गुण आणि वेळ किती आहे, 1 तास। याचं मेरिट याच्या अनुषंगाने आता गट ब च जर आपण बघत असेल किंवा 50% च्या आसपास मेरिट असते असं समजून चला। हे दोन्हीसाठी सांगतोय, गट ब आणि गट क साठी। त्याच्यामध्ये मग परत यांचे जे जे पूर्व परीक्षेला पास होतील, आता आणखी एक नव्याने पद्धत सुरू होणार आहे, 1 एक्झाम 1 कट ऑफ, पण त्याचं अजून स्पष्टता दिलेली नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीचं काही सांगणार नाही त्याच्याबद्दल। पण एकंदरीत साध्या सोप्या शब्दात समजून घ्यायचं, पूर्व परीक्षेला असणारे हे जे विषय। मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठली पोलीस भरती किंवा सरळ सेवा किंवा अदर कुठली एक्झाम करणार असेल, आणि कारण हे सगळं परीक्षेतच येणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना नवीन तयारी करत असतील, जे विद्यार्थी आता पहिल्यापासून समजा 12वी झाल्यानंतर किंवा 10वी झाल्यापासून सुद्धा त्यांना चांगली तयारी करायची, बेसिकची किंवा स्टेट बोर्डाची असेल, बऱ्याच काही गोष्टी येणार आहेत पुढे। सीबीएसई पॅटर्न नुसार लागू व्हायचं म्हणतात, तर सीबीएसई चे काही प्रश्न पण आपल्याला येतात, किंवा एमपीएससी करणाऱ्या पोरांना सीबीएसई चे काही म्हणजे तुलनेने प्रश्न आपल्याला वाचावे लागतात, किंवा PYQ चा आधार घ्यावा लागतो। PYQ म्हणजे काय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील झालेल्या प्रश्नपत्रिका यांचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागतो। सगळ्यात VIP म्हटलं तरी चालेल की PYQ क्वेश्चन हा आपला आरसा असतो। माझ्यासारखे कुणी तुम्हाला मार्गदर्शन करल, नव्याने असाल तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेताल, काय काय गोष्टी यातल्या सगळ्या कळतील तुम्हाला। परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आतापर्यंत जेवढे अधिकारी झालेत, आतापर्यंत ज्यांना जी पोस्ट भेटलेली, त्यांना कुठले प्रश्न आले होते, अशा किती पद्धतीच्या परीक्षा झाल्यात, हे तुम्हाला इथं सांगतोय। याचबरोबर आपला एक दर्जेदार सिलेबस तयार केलेला आहे मी। आयोगाने दिलेला सिलेबस तर आहेच, पण त्या सिलेबस मध्ये काही घटक संक्षिप्त रूपात दिल्यामुळे तुमची फसगत होऊ शकतात, तुम्ही फसले जातात। तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिलेला असतो, मराठीचा सिलेबस किंवा इंग्रजी सिलेबस दिलेला असतो, त्याच्यामध्ये 5 टॉपिक किंवा 4 टॉपिक दिलेले असतात, बरोबर ना। सर्वसामान्य शब्द संग्रह असेल, व्याकरण व वाक्यरचना दिलेली असेल, बरोबर ना, आणि मग परत वाक्प्रचार आणि म्हणी आणि उतारे असं संक्षिप्त रूपात दिलेलं असतं। पण तुम्हाला परत तुम्ही तेवढंच बघायला जातात, तर त्याच्यातले म्हणजे सब टॉपिक जे असतात ना, ते दर्जेदार क्वालिटीचे, बेसिक टू ॲडव्हान्स सगळं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन घ्यावं लागतं। आपण सेल्फ स्टडी करायला सगळ्यात भारी आहे, पण तो विद्यार्थी कसा पाहिजे, त्याने ITS स्कॉलरशिप, नवोदय, मंथन अशा बेसिक 5वी-6वी पासून चांगल्या परीक्षा दिलेल्या पाहिजेत। त्याचं वाचन स्ट्रॉंग पाहिजे, त्याची आकलन क्षमता चांगली पाहिजे, आणि त्याला इव्हन म्हणजे 10वीच्या परीक्षेपर्यंत चांगल्या गुणांनी, म्हणजे त्याचा जो अभ्यासाचा आलेख आहे आणि गुण घेण्याचा, गुण प्राप्त करण्याचा आलेख देखील चांगला पाहिजे। असा क्वचित एखादा विद्यार्थी काय करू शकतो, सेल्फ स्टडी करून मार्गदर्शन घेऊन शकतो। याचा अर्थ असा नाही की आम्ही तो पोरगा किंवा त्याच लेवलचा पोरगा असेल तर तो प्राप्त करू शकतो, एखादा त्यातून पण अपवादात्मक पोरगा ज्यांनी 10वी पर्यंत अभ्यास केला नाही पण 10वीच्या पुढे केला, काही जण 10वी पर्यंतच अभ्यास करतात, नंतर अभ्यास करत नाही, अशी असणारी पोरं कधी जीवनाचा टर्निंग पॉईंट सुधारून घेतील किंवा सेल्फ मोटिवेटेड होतील काय सांगता येत नाही। परंतु लागणारा जो वेळ आहे आणि आमच्या सारख्यांचा मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा जो मधला गॅप असतो, वेळ असतो, तो वाचला जातो। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय ही स्पर्धा जी आहे ही काय फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसते,
तर MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्रातील सगळ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी जे जे विद्यार्थी वयाने 18-19 प्लस झालेले असतील, ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा थर्ड इयरला असतील, म्हणजे या पोरांना ही परीक्षा द्यायला येत असते. थर्ड इयरला असताना पूर्व परीक्षा देता येते. मुख्य परीक्षेला तुम्हाला तुमचे मार्कशीट जे टिवायचं असणार आहे ते तुम्हाला त्या परीक्षेचा फॉर्म भरताना सबमिट करावं लागतं. हे तुम्हाला या अनुषंगाने सांगतोय. तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला समजल्यात, आता याच्यामध्ये असणारे विषय, चालू घडामोडी विषय तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राचा असेल, जगाचा असेल किंवा भारताचा असेल, याच्यामध्ये असणारे घटक जे असतात ते तुम्हाला घटक चांगल्या पद्धतीने शिकणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सगळी जी काही घटना असतील, भारताच्या घटना असतील किंवा जगाच्या काही घटना असतील, ह्या सगळ्या इन्क्लूड असतात. याच्यामध्ये बाकीच्या विषयांचं देखील चालू घडामोडी याच्यामध्ये समाविष्ट असतं. म्हणजेच क्रीडा असेल, बरोबर ना, काही निधन वार्ता असेल किंवा नवीन एखादं लक्षवेधी स्थळ असेल, तर या सगळ्या गोष्टी किंवा नवीन काही तंत्रज्ञान असेल, नवीन काही एखादी वास्तू तयार केली असेल, जसं संसद आहे, बरोबर ना, तसे किंवा काही इतिहास जमा झाले, जसं नोटाबंदीची डेट असेल किंवा अशा काही गोष्टी म्हणजे जे ठळक असतात त्याच्यावरती कधीही कुठल्याही पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा उच्च पदस्थ हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. काही शासनाच्या योजना असतील, राज्य शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील, अशा सगळ्या योजना याच्यामध्ये इन्क्लूड असतात. तर याचा तुम्हाला सिलेबस मी सेपरेट तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा एक सिलेबस देईल की त्या पॉइंट नुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इतिहासाचा आहे, भूगोलाचा आहे, सगळ्याच सांगत बसत नाही. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, गणिताला आणि बुद्धिमत्तेला प्रॅक्टिस महत्वाची असते. बेसिक टू ॲडव्हान्स बेसिक सगळ्या संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. आणि जवळपास किती म्हटलं, जवळपास म्हटलं की तुम्हाला जवळपास का म्हणतो, 50च्या खाली पण कधी मेरिट लागलेलं असतं, तर त्या मेरिट मध्ये कास्टचे, समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण असणारे, दिव्यांग असणाऱ्यांना थोडेसे मार्क कमी असले तरी त्यांच्यातली स्पर्धा असते ते त्या पद्धतीने असेल, किंवा काय ओपनचे असतील किंवा जनरल मध्ये जे काय असतील ते त्यांचं मेरिट 50च्या वरी पण गेलेलं आहे. म्हणजे 50च्या आसपास आपण अंदाजे धरलेलं आहे. तर ही झाली आपली पूर्व परीक्षेची माहिती. त्यानंतर मुख्य परीक्षा आहे. मी सगळ्या परीक्षांची डिटेल्स मध्ये माहिती देतो तुम्हाला, परंतु आता व्हिडिओ जर सांगत बसलो तर 4 तास आपला लेक्चर होईल. आपल्याला एवढं काय करायचं नाही. परीक्षेची पद्धत, परीक्षेचं स्वरूप आपल्याला शॉर्टकट स्वीट मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहिली झाली आपली पूर्व परीक्षा. सिलेबस सेम असल्यामुळे गट ब आणि गट क चं तुम्हाला सगळी माहिती सांगतोय. मग आता याच्यामध्ये दुसरा पेपर आहे, त्यातला जो मुख्य परीक्षेचा पहिला पेपर आहे, मुख्य परीक्षा आणि पेपर जो आहे तो आपला 1 म्हणा, बरोबर ना. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये असणार आहे मराठी. काय असणार आहे, मराठी. आणि त्यामध्येच असणार आहे काय रे, इंग्लिश, बरोबर ना. आता इथं असणार आहेत 50 प्रश्न, इथं पण असणार आहेत 50 प्रश्न, बरोबर ना. शुद्ध मराठीच इंग्लिशचं सुद्धा सांगतोय. आता 50 प्रश्न आणि गुण आहेत किती रे, तर इथं गुण असणार आहेत 100, इथं देखील गुण किती असणार आहेत रे, 100. आणि पेपर असतो 50 + 50 म्हणजे 100 प्रश्न आणि काय रे 200 गुण, बरोबर ना. 100 प्रश्न आणि 200 गुण अशा तऱ्हेने हा पेपर असतो. मग आता सांगितल्याप्रमाणे याचा सिलेबस जो असतो, जसं की सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्याकरण आणि वाक्यरचना असेल, वाक्प्रचार, म्हणी आणि उत्तरावरील 5 प्रश्न याच्यावरती असतात. तसंच कॉमन व्होकॅब्युलरी असेल, ग्रामर असेल, बरोबर ना, इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग असेल, तर याच्यामध्ये आणि पॅसेजची उत्तरं अशा पद्धतीने हा सिलेबस असतो. 100 प्रश्न आणि 200 गुणासाठी ही परीक्षा आहे. आपल्या पूर्व परीक्षेचे जे आता मार्क 50% पडणार होते किंवा 100 पैकी जे मार्क पडणार होते, एखाद्या विद्यार्थ्यांनी जास्तीचा अभ्यास केला आणि 100 पैकी 90-80 मार्क घेतले, कारण तेवढे मार्क पडत नसतात, कारण 1/4 अशा पद्धतीचं काय रे मायनस सिस्टीम असते MPSC मध्ये. म्हणजे मायनस सिस्टीम असल्यामुळे जास्त मार्क पडत नसतात. साधारण 70-80 पर्यंत जरी एखादा मुलगा गेला तरी त्या मार्काचा काही उपयोग होत नसतो. फक्त ती क्वालिफाईंग परीक्षा असते आणि क्वालिफाईंग परीक्षेमध्ये फक्त पूर्व चाळणी परीक्षा असते. फक्त आपल्याला पास व्हायचं असतं आणि ते या परीक्षेसाठी यायचं असतं. या परीक्षेचे आणि पुढली जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये पहिले जे आपले विषय होते ते सगळे विषय मुख्य परीक्षेला इन डिटेल्स मध्ये असतात. म्हणजे पूर्व परीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचा जो शेवटचा पुढचा टप्पा आहे अगोदर लिहिलेला,
तर ते दोन्ही मिळून काय आहेत रे, तर तेच विषय असतात, थोडेसे डिटेल्स मध्ये काही त्यातले टॉपिक्स थोडेसे एक्स्ट्रा वाढलेले असतात. एक सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला ते सांगतो. आता इथं काय रे, तर इथं 100 गुण येतं आणि इथं 100 गुण येतं आणि पुढची जी मुख्य परीक्षा पेपर इथंच लिहितो लगे 2, त्याचे किती गुण आहेत रे, 200 गुण असणार सेम. म्हणजे हे 200 आणि आणखी 200 म्हणजे किती झाले रे, 400 गुण झाले. या 400 गुणांची जी परीक्षा असणार आहे याच्यामधून आपल्याला काय रे, तर आपल्याला उत्तीर्ण होतो आणि आपली मेरिट लिस्ट लागते आणि आपण काय होतो रे, सिलेक्शन होतं. पण किती परीक्षांचं होतं त्यातल्या, तर त्याच्यामध्ये असणारे PSI, STI आणि SR. PSI आणि STI SR इकडले सांगितल्याप्रमाणे, तिकडं गट कच्या पण आहेत. त्यातली फक्त एक परीक्षा बाजूला पडते, मोटार व्हेकल, असिस्टंट मोटार व्हेकलची, कारण ते म्हणजे टेक्निकल असतं आणि त्याची परीक्षा जी असते ना, ती परीक्षा त्याची त्या असणाऱ्या टेक्निकल घटकावरती असते. म्हणून परीक्षा ह्या वेगवेगळ्या मुख्य परीक्षा वेगळ्या होत असतात. कुठल्या, आता होणारी गडबची बघा, हे समजलं तुम्हाला, 400 गुण आलं. याच्यामध्ये आपल्याला PSI ची थोडी माहिती सांगायची आहे मला, बरोबर ना. PSI चे गुण किती असतात, कशा पद्धतीने आपण पुढे सांगतोय. अगोदर PSI चं सांगतो, नंतर मुख्य परीक्षा कुठल्या कशा आहे ते सांगतो. तर आता PSI तुम्हाला व्हायचंय. PSI साठी पूर्व परीक्षा 100 गुणांची दिली, तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात. त्यानंतर आपण आलो मुख्य परीक्षेकडं. मुख्य परीक्षेत आणि दुसऱ्या मुख्य परीक्षेमध्ये पेपर, दुसरा मुख्य परीक्षा तुम्हाला संक्षिप्त रूपात सांगितला की तो 200 गुणाला असतो. 100 प्रश्न असतात, त्यात असणारे विषय चालू घडामोडी असेल, इतिहास, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, राज्यघटना असेल आणि गणित आणि बुद्धिमत्ता हेच विषय असतात. थोडेसे टॉपिक्स थोडे वाढले जातात किंवा त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या तासाला देईल, कारण पूर्ण एकत्रित सांगणं महत्वाची माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीने अगोदर सांगतो. म्हणजे हे ओझर तर कळलं, मग थोडंसं पुढे पुढे नेता येतं. तशी आपल्याला शिकण्यासाठी सुद्धा उत्सुकता वाढते. किचकट स्वरूपाच्या गोष्टी जर किचकट पद्धतीने सांगत बसलं तर सगळं किचकट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून PSI ला काय, तर मुख्य परीक्षेचे हे 400 गुण असतात, बरोबर ना. त्यानंतर 100 गुणांचं काय असतं रे, फिजिकल असतं. काय असतं रे, फिजिकल असतं. आणि मग फिजिकल 100 गुणांचं असतं. हे देखील आपल्याला क्वालिफाईंग झालंय, म्हणजे थोडंसं क्वालिफाईंग आहे. म्हणजे काय, 100 पैकी तुम्हाला 60 किती पडले पाहिजेत, 60 पडले पाहिजेत. उंची किती आहे बाबा, 165 मुलासाठी आहे, बरोबर ना. 157 मुलीसाठी असणार, बरोबर ना. ही उंची आहे. मग याच्यामध्ये फिजिकलला काय असतो बाबा, 7.26 kgचा गोळा असतो. तो गोळ्याला मार्क. त्यानंतर उडी असते, बरोबर ना. त्यानंतर काय असतं रे, पुलअप्स असतात, पुलअप्स. आणि त्यानंतर आहे आपलं 800 मीटर रनिंग, बरोबर ना. एवढं फिजिकल मुलासाठी असतं. मुलीसाठी इथं 800 च्या ऐवजी काय होतं रे, 400 होतं. गोळा असतो 4 किलोचा. किती असतो, 4 किलोचा. पुलअप्स मुलींना नसतात आणि एकंदरीत यांचं 100 मार्काचं फिजिकल असतं. या फिजिकल मधनं फक्त क्वालिफाय होण्यासाठी 60 गुण मिळावे लागतात. खूप सोपं फिजिकल आपल्या पोलीस भरतीच्या तुलनेने असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे क्वालिफायचे मार्क या मुख्य परीक्षेमध्ये धरले जात नाहीत. पहिले धरले जात होते. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या मुलांना, एकदम फिजिकली स्ट्रॉंग असणारी जी मुलं होती, शारीरिकदृष्ट्या संपन्न असणारी मुलं होती, त्यांना या परीक्षेत 100 पैकी 100 मार्क मिळायचे आणि ते मुख्य परीक्षेत धरले जात होते पहिले. त्यामुळं ग्रामीण भागातले PSI जास्त होत होते. परंतु आता अलीकडं कुठल्या गल्लीत आपण पुढे चोर पळतोय आणि मागे पोलीस पळतोय किंवा PSI पळतोय, असं काही दिसत नाही. म्हणून फिजिकल या घटकाला त्यांनी दुय्यम मानलंय. आणि अलीकडं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय, त्यामुळे सायबर गुन्हे जास्त वाढलेत. म्हणून डोक्याचं काम जास्त आहे. म्हणून हुशार विद्यार्थ्यांचं इथं महत्व जास्त वाढलेलं आहे. आणि अर्थात म्हणून आपल्याला हे फिजिकलची क्वालिफाईंग मार्क धरले जात नाहीत. तर इथं PSI ला हे 400 आणि 40 मार्काची मुलाखत, अशा पद्धतीने 440 मार्काचा PSI होण्यासाठी कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे, या सोप्या पद्धत सांगण्याचा माझा प्रयत्न तुम्हाला कळला असेल. आणि या पद्धतीने गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा वेगळ्या, मुख्य परीक्षा वेगळ्या, अशा पद्धतीने PSI चं फिजिकल ते क्वालिफाईंग आहे.
ते कशा पद्धतीने आहे ते सांगितलं आणि इथं देखील तुम्हाला हे 440 मार्क घेऊन PSI कशा पद्धतीने होतं, प्रत्येक वर्षी जागा असतात, प्रत्येक वर्षी आता भरपूर जागा निघणार आहेत 2026 पासून तर महाराष्ट्रातल्या होणाऱ्या प्रशासनामध्ये ज्यांना एखादी पोस्ट मिळवायची ते सगळे MPSC थ्रू जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होणार आहे। आणि मग यामध्ये मोटार व्हेकलची वेगळी परीक्षा होणार आहे। त्यानंतर आता सांगितले PSI चे मार्क त्या पद्धतीने येतात, असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे अर्थात ASO PSI ASO STI आणि सब रजिस्टर यांची देखील मुख्य परीक्षा वेगळी असणार आहे, त्यांची एक वेगळी, PSI ची एक वेगळी मुख्य परीक्षा द्यावी लागेल आणि मोटार व्हेकलची एक अशी, म्हणजे टोटली धरताना या परीक्षा होतात। तर आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला ओझरती नजर सांगितलेली आहे, इन डिटेल्स मध्ये याचा सिलेबस पाहिजे असेल किंवा याची असणारी सगळ्यात महत्त्वाची काय रे बुक लिस्ट आहे, बुक लिस्ट आपल्याकडे एकदम क्वालिटी बुक लिस्ट तुम्हाला महाराष्ट्रात छातीटोकपणे सांगतो, महाराष्ट्रात तुम्हाला अशा पद्धतीचे बुक लिस्ट भेटणार नाही म्हणजे तुम्हाला नंतर तशी बुक लिस्ट पाहण्याची गरज पडणार नाही। त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मी काही 2 गोष्टीवरती अभ्यास केलाय, त्यातला पहिला एक मुद्दा आहे, हा पहिला मुद्दा पकडा आणि दुसरा मुद्दा जो आहे ना तो कट ऑफ, काय रे कट ऑफ, याच्यावरती अभ्यास कशा पद्धतीने केलाय ते थोडंसं सांगतो आणि थांबतो परत। आणि विद्यार्थी मित्रांनो बुक लिस्ट म्हणजे काय तर योग्य संदर्भ साहित्य, कुठलं संदर्भ साहित्य वापरलं पाहिजे, मग याच्यावरती मी थोडासा अभ्यास करताना काय केलं की महाराष्ट्रामध्ये रँक 1 ने येणारे जे विद्यार्थी मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये येत होते ते महाराष्ट्रातले रँक 1 ने आलेले विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करत असताना त्यांनी कुठेतरी मुलाखत दिली, ते बारकाईने ऐकलं, कुठली पुस्तक वापरली, त्यांनी एखादी बुक लिस्ट काढली का, कुठल्या टेलिग्राम चॅनेलला टाकली का, हे सगळं संकलन केलं, सगळ्यांच्या 10-12 बुक लिस्ट काढून ते सगळे रँक 1 ने आलेले त्यांची बुक लिस्ट तयार केली। ती बुक लिस्ट ॲव्हरेजनी सगळ्यांचे पुस्तकांची लिस्ट, सगळ्यांची दर्जेदार नावं त्या बुक लिस्टची असणारी आणि आतापर्यंत जेवढे यशस्वी आले त्यांच्या मुखातून कुठल्या बुक लिस्टचे नाव येतं ह्याचं ॲव्हरेजली सगळा अभ्यासपूर्वक ती लिस्ट तयार केली आणि ती बुक लिस्ट तुम्हाला आपल्या श्री अकॅडमी माळी सर या टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्याकडं 9403 388 249 याच्यावरती काय करायचंय आपल्याला व्हॉट्सअपला हाय करायचंय आणि MPSC कंबाईन बुक लिस्ट असं नाव टाकायचं, लगेच तुम्हाला ती बुक लिस्ट मोफत दिली जाणार आहे, त्याच्यात काही पैसे वगैरे घेत नसतात, ठीक आहे। त्यानंतर आहे कट ऑफ, याच्यावरती पण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला। तुम्ही म्हणता काय अभ्यास करण्यासारखं आहे त्याच्यात, तर अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी काय की एक्झाम्पल एखादी मुलगी असेल आणि ती कास्ट मध्ये आहे बरोबर ना, किंवा मुलगा ओपन मध्ये किंवा यांची माहिती काय काढली की साधारण आपण OBC मध्ये असतो, SBC मध्ये असतो किंवा एखाद्या ओपन जनरल मध्ये असतो, तर मागील काही OBCचं मेरिट किंवा SBCचं मेरिट किंवा ST कास्टचं मेरिट असेल किंवा कुठलंही समांतर सामाजिक आरक्षणाचं कुठलंही कट ऑफ प्रत्येक वर्षी चेक करायचं, त्याच्या PDF बनवल्यात, एकदम सुंदर अशा PDF आपण बनवल्यात। तुम्ही म्हणता कट ऑफ किती येतात, कट ऑफ येतात, पहिली आन्सर की आली, दुसरी आन्सर की आली, परत त्याच्यामध्ये सुधारणा झाली, अशा सुधारणा झालेल्या शेवटचे जे कट ऑफ आहेत याचं संकलन करून दरवर्षी जागा किती होत्या, जागा असल्यानंतर एवढ्या जागेला या महिलेचं OBC महिलेचं कट ऑफ किती आलं, त्यानंतर दुसऱ्या वर्षी किती आलं, तिसऱ्या वर्षी किती आलं, चौथ्या वर्षी किती आलं, म्हणजे उलट आपण आलो 2017, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 असं 25 अशा पद्धतीने आपण काय करतोय त्याची देखील PDF तुम्हाला याच नंबरवरती मोफत देणार आहे, खूप छान पद्धतीने आहे, निश्चितपणे तुम्हाला ती आवडणार आहे। असा हा एकंदरीत MPSC कंबाईनचा अभ्यास करण्यासाठी आपली एक बॅच आहे। आता प्रत्येक जण सगळं पोटासाठीच करत असतं, तुम्ही म्हणता एवढी बडबड करतोय पण आला का बॅचवर, बॅच आपली आहे, आपण ठामपणे आपण रिझल्ट देऊ शकतो। आपल्या अकॅडमीचा श्री अकॅडमी या अकॅडमीचा SBC प्रयोगातून महाराष्ट्रात पहिली मुलगी PSI म्हणून नियुक्ती तिची झालेली आहे, असे बरेच विद्यार्थी आहेत। श्री अकॅडमी माळी सर ह्या इन्स्टाला जाऊन सर्च करा, त्याच्यावर आतापर्यंत किती रिझल्ट आले ते प्रत्यक्षात मी न सांगता तुम्ही स्वतः बघा, हे सगळं बघून घेतल्यानंतरच खात्री करा ही अकॅडमी चांगली आहे का, शिकवती का चांगली, दर्जेदार शिकवती का, बेसिक टू ॲडव्हान्स शिकवती का, फक्त अभ्यास करा,
बघा, आमचा अभ्यास करा थोडा, आणि आमचा अभ्यास केल्यानंतर तुमचा जो अभ्यास आहे तो ध्येय म्हणजे भान ठेवून आपण अभ्यास सिलेबस बघू आणि बेभान होऊन आपण अभ्यास करू. कारण अभ्यास करत असताना किंवा परीक्षा देत असताना पहिल्याच परीक्षेत तुम्हाला यश मिळणार नाही. कारण सुंदर चरित्र कोणाकडून उसणं मिळत नसतं, ते स्वतः निर्माण करावं लागतं. माझं एक वाक्य आहे, जी माणसं देहाकडे नजर ठेवून वाटचाल करतात ती माणसं सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीने धड नसतात कारण ते सतत पडत असतात, पण खऱ्या अर्थाने पडत नसतात, तर एके दिवशी पडता पडता घडत असतात, पडता पडता घडत असतात. आणि गोरगरिबांचं आपलं वाक्यच आहे, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या मुलांना सगळ्यात महत्वाचा स्पर्धा परीक्षेतला म्हणजे कंबाईन फाउंडेशन अधिकारी होण्यासाठी हा राजमार्ग आहे. आणि ह्या राजमार्ग तुम्हाला जर म्हणजे या राजमार्गाची सगळी माहिती पाहिजे असेल, सगळा अभ्यासक्रम मार्गदर्शन करून घ्यायचा असेल आणि ज्ञानार्जन व्हायचं असेल, तर हे सगळं जे आहे हे सगळं आपल्याला फक्त तुम्हाला 9403 ते सांगतो, सोप्या भाषेत सगळं सांगत बसत नाही. 9403 388 249 या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला हाय करून काय काय घ्यायचंय तुम्हाला मोफत मध्ये भेटणार आहे, सिलेबस भेटणार आहे. काय भेटणार आहे? सिलेबस भेटणार आहे. त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला? बुक लिस्ट. काय? बुक लिस्ट. आणि काय भेटणार आहे तुम्हाला? या परीक्षेसाठी लागणार कट ऑफ लागणार आहे ना, ते कट ऑफ, ते आतापर्यंत कसं कट ऑफ लागलंय हे 3 गोष्टी तुम्हाला काय रे मोफत भेटणार आहेत. ह्या सगळं घ्यायचं, बघायचं, आवडते का बघायचं, हे जे काय बेसिकचे मोफतचे ऍप मध्ये जाऊन लेक्चर बघायचे. आपल्या प्ले स्टोअरला पण तसंच आहे. काय नाव आहे? सगळीकडं युट्यूब असेल, इन्स्टा असेल किंवा प्ले स्टोअरला जाऊन हे सगळं ऍपचं नाव काय नाव आहे रे? श्री अकॅडमी. काय नाव आहे? श्री अकॅडमी माळी सर. हे सर्च करायचे, 3 सर्च करा, सगळं बघा. काय करतं हे माणूस, शिकवते का चांगलं बघा. आणि आवडलं तर निश्चितपणे हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जवळचा मित्र एखादा फसून आहे इकडं तिकडं जाऊन, तर त्याला हा एकदा व्हिडिओ दाखवा. आवडलं तर तुमचे काही प्रश्न असतील किंवा येणाऱ्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या घटकावरती पाहिजे किंवा तुमचे काही प्रश्न असतील की एखादा अनावधानाने माझ्याकडून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा काही पॉइंट राहिला असेल किंवा कारण मी तुम्हाला सांगितलं ही उजरता व्हिडिओ आहे, तर तुम्हाला पुढला व्हिडिओ कशासाठी आणि कुठल्या घटकावरती पाहिजे हे मला सांगा. थांबतो इथंच, रजा घेतो आपली. जय हिंद, जय महाराष्ट्र.